So good afternoon. So last lecture we explained the theory part, how to solve problems by false position method किंवा त्यालाच रेग्युलर फॉल्स मेथड असं म्हणतात. तर ही वरचं मी काय एक्सप्लेन न करता मी डायरेक्ट स्टेप आपण एक्सप्लेन करू. पहिली स्टेप अशी आहे की तुम्हाला 2 नंबर फाइंड करायचे आहेत. फाइंड 2 numbers a and b such that f of a निगेटिव्ह आला पाहिजे आणि f of b पॉझिटिव्ह आला पाहिजे. याचा अर्थ काय करतो, तुम्ही हे 2 नंबर शोधता म्हणजे याचा अर्थ असतो की त्या इक्वेशनचं रूट लाईज बिटवीन म्हणजे त्याच्यामध्ये असतं, कुणाच्यामध्ये ए आणि बीच्या मध्ये असतं. हे 2 नंबर फाइंड केल्यानंतर तुमचं स्टेप सेकंडमध्ये फर्स्ट ॲप्रॉक्झिमेशन असतं. फर्स्ट ॲप्रॉक्झिमेशन x1, सेकंड ॲप्रॉक्झिमेशन x2, थर्ड ॲप्रॉक्झिमेशन x3 ह्या पद्धतीने. सो x1चा फॉर्म्युला आहे a इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए अँड देन कॅल्क्युलेट एफ ऑफ x1. कॅल्क्युलेशन केल्यानंतर जर एफ ऑफ x1 पॉझिटिव्ह आला तर देन रिप्लेस बी बाय x1. म्हणजे बघा हे लक्षात ठेवायचं, इथं चुकायचं नाही. जर पॉझिटिव्ह नंबर आला तर पॉझिटिव्ह नंबर इथं एफ ऑफ बी पॉझिटिव्ह होता म्हणून बी रिप्लेस करायचा. जर निगेटिव्ह आला एफ ऑफ x1 लेस दॅन 0 आलं तर देन रिप्लेस ए बाय x1. निगेटिव्ह आला तर एफ ऑफ ए इथं निगेटिव्हने रिप्लेस करायचा. ठीक आहे. आता स्टेप 3 आपण काय करणार आहे, सपोज असं गृहीत धरू विदाउट लॉस ऑफ जनरॅलिटी, म्हणजे समजा असं झालं एफ ऑफ x1 जर पॉझिटिव्ह आला तर काय करायचं, बीच्या ऐवजी काय टाकायचं, x1 टाकायचा. कुठं, ह्या सूत्रामध्ये बीच्या ऐवजी x1 ह्यावरच्या सूत्रामध्ये. तर काय होईल, सेकंड ॲप्रॉक्झिमेशन मिळाला x2 काय होईल, ए इंटू एफ ऑफ x1 मायनस x1 इंटू एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ x1 मायनस एफ ऑफ ए. म्हणजे बी रिप्लेस करायचा x1 ने. जर हे कधी पॉझिटिव्ह आलं म्हणून हे. निगेटिव्ह आला तर कोण रिप्लेस करायचा, ए रिप्लेस करायचा. मग ए रिप्लेस केला तर x2ची व्हॅल्यू काय होईल, अदरवाईज x1 इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ x1 डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ x1. ह्या पद्धतीने कंटिन्यू करायचं चालायचं. मग त्यासाठी मी फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊ. इथं एक्झाम्पल फर्स्ट असं आहे, एक मिनिट हां. तर यूज रेग्युलर फॉल्से मेथड टू फाइंड द ॲप्रॉक्झिमेट रूट ऑफ इक्वेशन x³ मायनस 4x मायनस 9 इज इक्वल टू 0 in the interval 2 3. करेक्ट अप टू 2 डेसिमल प्लेसेस. 2 दशांशापर्यंत सारखं काढायचं आहे उत्तर. सो लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू x³ मायनस 4x मायनस 9. आता ह्या मेथडमध्ये आपल्याला एफ डॅश एक्स लागत नाही, तो न्यूटन रॅप्सन मेथडमध्ये एफ डॅश एक्स लागतो. आता त्यांनी ह्या एक्झाम्पलमध्ये दिलेले आहे बरोबर, ए आणि बी त्यांनी ॲक्च्युली दिलेले आहेत. म्हणजे एची व्हॅल्यू 2 घ्यायची, बीची व्हॅल्यू 3 घ्यायची. सो टेक ए इज इक्वल टू 2 घ्या. एफ ऑफ 2ची व्हॅल्यू फाइंड करा, ह्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुट करा. तर ते व्हॅल्यू -9 आहे. -9 म्हणजे लेस दॅन 0. आणि बी इज इक्वल टू 3. सो एफ ऑफ बीची व्हॅल्यू टाकली तर ती व्हॅल्यू 6 येईल पॉझिटिव्ह. म्हणजे एक व्हॅल्यू निगेटिव्ह, एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह. आता ह्या एक्झाम्पलमध्ये दिलेली आहे म्हणून आपण तेच घेतल्या. ठीक आहे. नसल दिल्या तर आपण फाइंड करावं लागतील बघा. सो फर्स्ट ॲप्रॉक्झिमेशन x1ची काय फॉर्म्युला आहे, ए इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. ह्याला इक्वेशन नंबर 1 द्यायचं. ह्याच्यात व्हॅल्यू पुट करा, ए एफ ऑफ बी सगळे व्हॅल्यू पुट करा. तर काय होणार, 2 गुणिले 6 वजा 3 गुणिले वजा 9 भागिले 6 वजा 9. इथं काय होईल, मायनस मायनस प्लस होईल आणि इथं पण मायनस मायनस प्लस होईल. मग काय होणार, 12 अधिक 27 भागिले 6 अधिक 9. हे उत्तर येतं 2.6 उत्तर येते बघा.
म्हणजे x1ची व्हॅल्यू काय आली 2.6. मग ह्याचा काय व्हॅल्यू येते एफ ऑफ x1 कॅल्क्युलेट करायचा. एफ ऑफ एक्समध्ये ही व्हॅल्यू पुट करायची एफ ऑफ x1. तर काय होईल 2.6चा घन वजा 4 गुणिले 2.6 वजा 9. ही व्हॅल्यू वजा 8.34. म्हणजे काय वजा आले म्हणजे काय आले निगेटिव्ह आले. निगेटिव्ह आले म्हणजे कोण बदलायचं ह्याच्यातला निगेटिव्ह नंबरचा बदलायचा ए बदलायचा. मग काय करायचं हा का ह्या इक्वेशन 1मध्ये काय रिप्लेस करायचं. वी रिप्लेस ए बरं का हा खोडलेला दिसतोय थोडासा ए बाय x1 कुठं बदलायचा मी इथं ॲड करतो इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय आहे तर बघा इक्वेशन 1 हे ह्याच्यामध्ये काय करायचं आहे एच्या ऐवजी x1 टाकायचं आहे. मग काय होईल बरं x2 सेकंड ॲप्रॉक्झिमेशन म्हणून x2 आणि याच्या ऐवजी x1 टाका x1 इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ x1 डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ x1. सगळ्या व्हॅल्यू पुट करा परत. x1ची व्हॅल्यू किती आहे 2.6 गुणिले एफ ऑफ बीची 6 वजा बीची व्हॅल्यू 3 आहे आणि गुणिले एफ ऑफ x1 किती आहे एफ ऑफ x1 इथं कॅल्क्युलेट केला आहे वजा 8.24. ते व्हॅल्यू टाका भागिले 6 वजा 8 वजा इथं पण अधिक होईल इथं पण अधिक होईल. हे तुम्हाला मिळेल भागाकार केल्यानंतर 2.6932 बरोबर. 2.6932 भेटलं होतं. इथं किती भेटलं होतं इथं 2.6 भेटलं होतं. इथं थोडंसं उत्तर वाढलं 2.6932. आता ह्याची व्हॅल्यू काय येते चेक करा एफ ऑफ x2ची. तर एफ ऑफ x2 ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर 2.6932चा घन वजा 4 गुणिले 2.6932 वजा 9 ही व्हॅल्यू पण कॅल्क्युलेशन केल्यानंतर निगेटिव्ह येते -0.2381 लेस दॅन झिरो आला की आता ह्या इक्वेशनमध्ये बघायचा कोणत्या इक्वेशन आता 1मध्ये नाही बघायचं आता इक्वेशन 2. निगेटिव्ह आली तर कोण बदलायचा निगेटिव्ह येणाराच बदलायचा मागच्या एक्झाम्पलमध्ये. आता ह्या एक्झाम्पलमध्ये निगेटिव्ह कोण आहे एफ ऑफ x1 निगेटिव्ह आहे. म्हणजे कोण बदलायचा x1 बदलायचा. x1 कशाने बदलायचा तर रिप्लेस x1 बाय x2 आणि काय म्हणायचं इन इक्वेशन 2 इक्वेशन 2मध्ये बदला. कोण x1च्या ऐवजी x2 रिप्लेस करा. म्हणजे हो का हे इक्वेशन आहे 1 2 ह्या x1च्या ऐवजी कोण टाकायचा इथं x1च्या ऐवजी x2 टाकायचा आणि मग थर्ड ॲप्रॉक्झिमेशन मिळेल तुम्हाला थर्ड x3. काय होईल x3चा फॉर्म्युला x3 इज इक्वल टू x2 एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ x2 डिवायडेड बाय बी एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ x2. ह्याला इक्वेशन थर्ड द्यायचं. ह्याच व्हॅल्यू पुट करायच्या. x2ची व्हॅल्यू किती आहे x2ची व्हॅल्यू 2.6932 गुणिले एफ ऑफ बीची मायनस 3 गुणिले एफ ऑफ x2 0.2381 आणि डिवायडेड बाय 6 वजा 0.2381. इथं मायनस प्लस होईल आणि इथं पण मायनस प्लस होईल. कॅल्क्युलेशन केल्यानंतर 2.7039 ही कुणाची x3ची. x2ची किती आली ती 2.6932 आली. आता इथं थोडीशी वाढली 2.7049 झाले. आता ह्याचं कॅल्क्युलेशन करा एफ ऑफ x3चं ती निगेटिव्ह येते का पॉझिटिव्ह चेक करा. चेक केल्यानंतर बघा ती पण इथं निगेटिव्हच आलेली लेस दॅन झिरो आहे. लेस दॅन झिरो आलं की निगेटिव्ह नंबर बदलायचा पाचच्या इक्वेशनमध्ये. आता इथं निगेटिव्ह कोण होता एफ ऑफ x2 निगेटिव्ह होता म्हणून x2 बदलायचा. जर ही व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली असती तर मी रिप्लेस कोण केला असता बी रिप्लेस केला असता. ठीक आहे. पण निगेटिव्ह आल्यामुळं निगेटिव्ह नंबरच रिप्लेस करायचा. निगेटिव्ह आल्यामुळे एफ ऑफ x2 रिप्लेस करायचा. मग काय होईल फोर्थ ॲप्रॉक्झिमेशन x4 काय होईल x3 इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ x3 डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ x3. त्यात व्हॅल्यू पुट करा आणि व्हॅल्यूमध्ये काय कॅल्क्युलेशन केलं इथं मायनस प्लस होईल इथं मायनस प्लस होईल आणि हे भागाकार केल्यानंतर 2.7063 इथं किती आलता 2.7049 म्हणजे 2.70 सेम आलेले बघा. मग तुम्ही जर अजून एखादं कॅल्क्युलेशन केल्यानंतर पुढं 2.70 काहीतरी येईल 2.70 असं पुढं वाढतच जाईल. म्हणजे 2.70 बदलणार नाही. म्हणजे
पॉईंट नंतर 2 घरं सारखे आले की आपण स्टॉप व्हायचं. आणि मग काय मिळालं एक्स4चे, हे बघा हे निगेटिव्ह मिळते. आता ह्याच्या पुढं काय हे कॅल्क्युलेशन नाही केलं तरी चालेल, मी फक्त करून पाहिलं. मग तुम्ही इथंच पुढं एक वाक्य टाकून पूर्ण करा, ही 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 इरेज केलं तरी चालेल. तुम्ही डायरेक्ट म्हणा इथं देअरफॉर एक्स इज इक्वल टू 2.63 इज अ रिक्वायर्ड सोल्युशन, इज अ रिक्वायर्ड सोल्युशन. ठीक आहे, इथपर्यंत अशा पद्धतीने एक्झाम्पल तुम्ही सोडवायचं. लक्षात घ्या, तुम्ही रिप्लेस काय करता हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही रिप्लेसमेंट शिकलात तर ते मेथड सगळी सोपी आहे. रिप्लेसमेंटबद्दल मी थोडंसं परत बोलतो. रिप्लेस जर ही व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर निगेटिव्ह नंबरने बदलायचा. आता इथं व्हॅल्यू निगेटिव्ह आली म्हणून निगेटिव्ह आली म्हणून मी कोण रिप्लेस करणार, x2 रिप्लेस करणार. जर पॉझिटिव्ह आली असती तर ह्या एक्झाम्पलमधल्या ह्या फॉर्म्युल्यातला मी बी रिप्लेस केला असता. लक्षात घ्या, रिप्लेसमेंटला सगळ्यात महत्त्वाचं. त्यासाठी आपण अजून एक एक्झाम्पल शिकू. नेक्स्ट एक्झाम्पल, ऑब्टेन द रूट ऑफ इक्वेशन x³ - x - 1 इज इक्वल टू 0 बाय रेग्युलर फॉल्सी मेथड. ठीक आहे, लेट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ती पॉलिनॉमियल घ्यायची. ठीक आहे, x³ - x - 1. आता मागच्या एक्झाम्पलमध्ये इंटरवल दिलता 2, 3. हे एक्झाम्पलमध्ये इंटरवल दिलाय का, नाही. तो इंटरवल आपण स्वतः फाइंड करायचा. त्यासाठी मी सुरुवातीला एची व्हॅल्यू 0 घेतली. 0 घेतली तर एफ ऑफ 0ची व्हॅल्यू -1 घेतली. 1 घेतली तरी -1च येते. 0 घेतली तरी -1 येते, 1 घेतला तरी -1 येते, आणि 2 घेतला तर 5 मिळते. मग आता बघा, इथं पण मायनस मिळते, इथं पण मायनस मिळते. मग तुमच्या मनात शंका आहे की एक 0 घ्या आणि एक 2 घ्या. तसं नाही, तर सलगचे घ्यायचे, सलगतचे. तर एची व्हॅल्यू 1 घ्या आणि बीची व्हॅल्यू 2 घ्या. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तुमचं रूट लाईज बिटवीन, एक निगेटिव्ह फाईंड केला, एक पॉझिटिव्ह फाईंड केला, म्हणजे रूट लाईज बिटवीन A1 and 2, 1 and 2. ठीक आहे. सो फर्स्ट अप्रॉक्सिमेशन x1 a इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. इक्वेशन नंबर 1. त्यात व्हॅल्यू पुट करा. शेवटी उत्तर तुमचं 1.1666 येईल. ह्याच्यावर महत्त्वाचं नाही हे निगेटिव्ह आलं का पॉझिटिव्ह आलं ह्याला महत्त्व नाही. पॉझिटिव्ह कोण आला, हे एफ ऑफ x1 पॉझिटिव्ह आला का निगेटिव्ह आला ह्याला महत्त्व आहे. सो एफ ऑफ x1ची व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यात किमती पुट केल्या आहे पॉलिनॉमियलच्या. 1.1666 घन वजा 1.1666 वजा 1. ही व्हॅल्यू निगेटिव्ह आली. निगेटिव्ह आली लेस दॅन 0. लेस दॅन 0 आला म्हणजे कोण रिप्लेस करायचा, हो का, इथं निगेटिव्ह कोण आहे तर ए निगेटिव्ह आहे. कोण रिप्लेस करायचं इक्वेशन 1 मध्ये, तर इक्वेशन 1 मध्ये रिप्लेस ए बाय x1 इन इक्वेशन 1. काय मिळेल बरं सेकंड अप्रॉक्सिमेशन x2 काय मिळेल, x1 इंटू एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ x1 डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ x1. करा याच्यात की व्हॅल्यू पुट परत. x1ची व्हॅल्यू 1.1666 इथं आपण कॅल्क्युलेट केलेली 1.1666 गुणले 5 वजा 2 गुणले 0.5789 ही तालची ही व्हॅल्यू एफ ऑफ x1ची वजा इथं हे वजा वजा अधिक होईल, हे पण वजा वजा अधिक होईल. मग काय मिळतं तर इकडं बघा 6.3908 भागिले 5.57 ह्याची व्हॅल्यू मिळते 1.2530. 1.2530. मग ह्याचा x2 एफ ऑफ x2 कॅल्क्युलेट करा. एफ ऑफ x2 कॅल्क्युलेट केला त्या फॉर्म्युल्यात किमती टाकायच्या आपल्या बहुपदीच्या दिलेल्या पॉलिनॉमियलमध्ये, आणि ही व्हॅल्यू पण -0.2857 निगेटिव्ह आली. निगेटिव्ह आली की निगेटिव्ह रिप्लेस करायचा. मग का कोण रिप्लेस करायचा इक्वेशन 2 मध्ये. आता इक्वेशन 2 मध्ये रिप्लेस करायचा. कोण रिप्लेस करायचा निगेटिव्ह आले म्हणजे इक्वेशन 2 मध्ये निगेटिव्ह कोण आहे, एफ ऑफ x2 निगेटिव्ह आहे म्हणजे x2 बदलायचा. रिप्लेस x1 बाय x2 इन इक्वेशन 2. मग काय मिळेल थर्ड अप्रॉक्सिमेशन x3 x2 एफ ऑफ बी मायनस बी इंटू एफ ऑफ x2 डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ x2. ठीक आहे. सो 1.2530 इंटू 5 x2ची व्हॅल्यू 1.2530 आलेली इंटू 5
-2 इंटू एफ ऑफ x2ची व्हॅल्यू 0.2857 ही ह्यात रिप्लेस फॉर्म्युल्यात टाकायची, कॅल्क्युलेशन करायचं. इथं परत मायनस मायनस प्लस, इथं पण मायनस मायनस प्लस होईल आणि ह्याची व्हॅल्यू मिळेल 1.2933. मागच्या एक्झाम्पलमध्ये किती मिळाली? 1.2530. बरोबर. इथं किती मिळाली? 2933. म्हणजे पॉईंट नंतर अजून घरं सारखे मिळाले नाहीत, 2 घरापर्यंत सारखं आलो नाहीत आपण. सो याचा निगेटिव्ह चेक करा. एफ ऑफ x3 पॉझिटिव्ह का निगेटिव्ह चेक करा. पॉलिनॉमियलमध्ये किंमत त्याची व्हॅल्यू -0.1300 येते. -0.1300 म्हणजे <0. <0 आला म्हणजे कोण रिप्लेस करायचा? x2. बघा निगेटिव्ह हा रिप्लेस करायचा. मग x2 रिप्लेस करायचा कुठं? इक्वेशन 3मध्ये. x2च्या ऐवजी कोण टाकायचा? x3 टाकायचा. रिप्लेस x2 बाय x3 इन इक्वेशन 3. x4 फोर्थ ॲप्रॉक्सिमेशन. आणि काय मिळेल फोर्थ ॲप्रॉक्सिमेशन? बघा x3 एफ ऑफ बी मायनस बी एफ ऑफ x3 डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ x3 इक्वेशन 4. ठीक आहे. ह्यात व्हॅल्यू पुट करा. x3ची व्हॅल्यू किती आली? 1.2933 गुणिले 5 वजा 2 गुणिले एफ ऑफ x3. एफ ऑफ x3ची व्हॅल्यू आहे वजा 1300 भागिले 5 वजा 1300. वजा वजा इथं अधिक ही व्हॅल्यू मिळेल. भागाकार केला 1.3132 1.3112. इथं किती आलेली आहे वरती? इथं वरती आलेली आहे 1.29. बरोबर. अजून सेम नाही आलेलं. 1.3112 ह्याची व्हॅल्यू चेक करा. एफ ऑफ x4. एफ ऑफ x4 बघा -0.005692 निगेटिव्ह आला म्हणजे कोण रिप्लेस करायचा? या इक्वेशनमध्ये x3 रिप्लेस करायचा. x3 रिप्लेस केला की काय मिळेल? वी रिप्लेस x3 बाय x4 इन इक्वेशन 4. हे तुमचं इक्वेशन x5 फिफ्थ ॲप्रॉक्सिमेशन. ह्याला इक्वेशन नंबर 5 द्या. 5 दिल्यानंतर काय होईल? ह्या फॉर्म्युल्यात किमती टाका. 1.3112 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले 00 काय ते 5692 भागिले 5 वजा वजा हे 0.05692. इथं मायनस मायनस प्लस होईल, इथं मायनस मायनस प्लस होईल. भागाकार केला 0.3189 आणि मागचं पण किती होतं? 1.3112 आणि इथं 1.3189 म्हणजे 1.31 सेम आहे. आणि ही एफ ऑफ x3 निगेटिव्ह आली पॉझिटिव्ह आली ती जाऊ दे. आता काय आलं? देअरफॉर 2 घरं सारखे आले पॉईंट नंतर की x = 1.3189 इज अ रिक्वायर्ड सोल्युशन. इथं आपण थांबू. उद्याच्या लेक्चरला आपण अजून 2 एक्झाम्पल ह्याच्यावरती घेऊ आणि नंतर तुम्हाला असाइनमेंट दिली जाईल. थँक्यू.